नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, आताच एक न्यूज आलेली आहे. अगदी तुम्हाला न्यूज याच्या मार्फत मी YouTubeच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छिते, की प्रवेश प्रक्रिया थांबणार नाही. असंही सर्वोच्च न्यायालयाकडून आत्ताच स्पष्ट झालेलं आहे, की सुप्रीम कोर्टनी पूर्ण महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे अगदी 2024 मध्ये. तर अगदी मी तुम्हाला अगदी या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण अगदी हे तुम्हाला सुप्रीम कोर्टनी आता सध्या काय नोटीस दिलेली आहे पूर्ण अगदी NTA आणि प्रत्येक तमाम जे आपले 2024 मध्ये विद्यार्थी एक्झाम दिलेले आहेत, त्यांच्यासाठी पण ही नोटीस अगदी खूप महत्त्वपूर्ण राहणार आहे. तर अगदी तुम्ही ही नोटीस पूर्ण अगदी स्क्रीनवरती पाहू शकता. आताच जस्ट नीट UG 2024 असं सुप्रीम कोर्टनी जाहीर केलेलं आहे. आता 11 जून तुम्ही ते पाहू शकता. हे आत्ताच नोटीस आलेली आहे. 11:40 तर त्यांनी नोटीसमध्ये काय सांगितलं आहे, अगदी कोर्टाच्या नोटीसमध्ये जे काय दिलेलं आहे ते अगदी मी तुम्हाला अगदी समजून सांगते. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नोटीस काय आहे ती. तर नीट रिझल्ट लागल्यावर NTA बरेच आरोप होत होते. ओके. त्यामुळे सुप्रीम कोर्टने आज संपूर्ण या प्रकाराची जबाबदारी घेतली होती आणि सुप्रीम कोर्टने जे काही डिसिजन आज देणार होता त्याकडे सर्वांचेच लक्ष होते. म्हणजेच आपल्या पालकांच्या आणि स्टुडंटच्या बऱ्यापैकी नजरा होत्या. आता सुप्रीम कोर्टचा जो महत्त्वाचा निर्णय आलेला आहे, तो कोणता निर्णय आहे? तर नीटची जी प्रवेश प्रक्रिया मध्ये म्हणजेच काउन्सिलिंग प्रक्रिया, मग ते ऑल ओव्हर इंडिया असो किंवा स्टेट कोठ्याची असो, तर त्या थांबवता येणार नाही, असं सुप्रीम कोर्टने स्पष्ट आजच्या निर्णयामध्ये सांगितलेलं आहे. तर असा हा सुप्रीम कोर्टने निर्णय दिलेला आहे आणि सुप्रीम कोर्टने स्टे लावण्यास पण नकार दिलेला आहे. म्हणजे स्टे पण येणार नाही. ओके. आणि पेपर जे काही प्रकरण आहेत, म्हणजे जे मागे बऱ्याच गोष्टी चालू होत्या, की पेपर लीक झालेला आहे किंवा ग्रेस मार्क मिळाले, तर जे काही हे प्रकरण आहे ते पुढेच तसं चालू राहणार आहे. असंही सुप्रीम कोर्टमध्ये आजच्या त्या निकालामध्ये त्यांनी सांगितलं आहे आणि पुढील हेअरिंग जी आहे ती 8 जुलै रोजी होणार आहे. म्हणजे 8 तारखेला त्याच्याविषयी ते रिझल्ट सुप्रीम कोर्ट देणार आहे, असं सुप्रीम कोर्टने आजच्या न्यूजमध्ये सांगितलं आहे. आणि NTA सुप्रीम कोर्टने पण नोटीस दिलेली आहे. ती कोणती? तर पेपर लीकचे जे काही आहे ते त्याचं उत्तर त्याला सुप्रीम कोर्टला त्यांना सादर करायचं आहे, असंही त्यांनी सुप्रीम कोर्टनी NTAला सांगितलं आहे. आणि जे आपले काउन्सिलिंग प्रक्रियेवरती कुठलीही स्टे लावलेला नाही. म्हणजेच येणाऱ्या काळामध्ये काउन्सिलिंग प्रक्रियेची जी प्रोसेस स्टार्ट होतील, त्यासाठी रिनीट जी काही होणार होती ती आता होणार नाही, असं सुप्रीम कोर्टने स्पष्ट सांगितलं आहे. त्यामुळे स्टुडंटने जे आता आपल्याला जे मार्क आलेले आहेत त्यावरतीच आपली प्रवेश प्रक्रिया होणार आहे, हे लक्षात घ्या. आणि तुम्ही तुमची पुढची प्रोसेस म्हणजेच डॉक्युमेंट्सची अगदी तयारी तुम्ही चालू करा. ज्या काही विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट्स काढले नाही त्यांनी काढून घ्या. आणि म्हणजे तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस काही अडथळा येणार नाही. आणि सर्वात आधी जी आपली MCCची वेबसाईट आहे, अगदी तिथे आपले ॲडमिशन्स होतात ऑल ओव्हर इंडिया जे ॲडमिशन्स होतात, तर ते MCCची जी वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर जे काउन्सिलिंगच्या संदर्भात जे शेड्यूल येईल आता, आणि ते आल्यानंतर आम्ही आमच्या YouTubeच्या माध्यमातून तुम्हाला सर्वात आम्ही कळवण्यात पण येईल. आणि परंतु सध्या आता सुप्रीम कोर्टने आज काही जे महत्त्वाचे निर्णय दिले आहेत, ते अगदी काउन्सिलिंग प्रोसेस थांबणार नाही, ही सगळ्यात मोठी महत्त्वाची आहे. आणि दुसरे जे काही तुमचे नीटचे मार्क आलेले आहेत, त्या मार्कानेच त्याच बेसवरती तुमचं इथून पुढे ॲडमिशन म्हणजेच प्रवेश प्रक्रिया किंवा काउन्सिलिंग प्रक्रिया चालू होणार आहे आणि रिनीट होणार नाही. त्यासाठी त्यांनी विरोध केलेला आहे सुप्रीम कोर्टाने. तर ही गोष्ट अगदी खूप इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो. आता म्हणजे जवळ आपली जी रिनीट होणार आहे, अशी बऱ्यापैकी अपेक्षा किंवा थोडे होप्स होते, तर ते पूर्ण आता मावळलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे तुम्ही आता अगदी जे आपल्याला मार्क आहेत आणि आपला जो ऑल ओव्हर इंडिया रँक आहे, तर त्याप्रमाणेच आपले ॲडमिशन्स होतील. आणि जो आता आपल्या येणाऱ्या काळामध्ये जो SML पण येईल, म्हणजेच स्टेट मेरिट लिस्ट पण येईल, तेव्हा आपला रँक पण कळेल आणि त्यानुसार आपले हे गव्हर्नमेंटचे आणि सेमी गव्हर्नमेंटचे ॲडमिशन MBBSचे पण होतील. आणि अदर पण जे BMS वगैरे आहे, तर त्याही विद्यार्थ्यांची पूर्ण अगदी ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट होईल, काउन्सिलिंग प्रक्रिया स्टार्ट होईल. ज्या विद्यार्थ्याकडे डॉक्युमेंट्स नाही त्याही विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट्स काढून ठेवावे, म्हणजे ॲडमिशन प्रोसेसच्या वेळेस तुम्हाला काही अडचण येणार नाही. तर आम्ही असेच नवीन व्हिडिओ तुमच्या पर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. ते तमाम जे आपले महाराष्ट्रीयन विद्यार्थी आहेत 2024 मध्ये अपिअर करणार, म्हणजे आता जी एक्झाम दिलेली आहे आणि ते ॲडमिशन्स घेणार आहेत, तर त्या विद्यार्थ्यांना अगदी प्रत्येक टप्प्यावरती आम्ही ही न्यूज अगदी आम्ही नव्यानं देत जाऊ. तर ज्या काही विद्यार्थ्यांना जे काही विद्यार्थी नवीन व्हिडिओ पाहत असतील त्यांनी नक्कीच माझ्या या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, की जेणेकरून भविष्यामध्ये अशी नवीन तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील. तर ओके मित्रांनो, एवढंच आहे निमित्तानं आज मी हा व्हिडिओ घेऊन आले होते तुमच्या समोर. ओके मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.